हॅलो, चला तर गुड मॉर्निंग. आजची सकाळ ही अशी काही बघून घ्या. आज रंगपंचमी होती आणि मी आणि शौर्यला कलर लावत होतो आणि त्याची ही काही मज्जा चालली होती. शौर्यची तब्येत बरी नसल्यामुळं तो एवढा शांत बसला होता ना, पाठीमागं असं पडून बसला होता एकदम शांतमध्ये. नंतर म्हटलं चला नाश्ता बनवायचा आहे, तर नाश्त्यासाठी आज काय बनवावं काही सुचत नव्हतं. चहा बटर तर हे तर रेग्युलरच झालेलं आहे, पण त्यासोबत काहीतरी असलं ना थोडंसं बरं वाटतं. म्हणून मी मग काही इथं थोडीशी गोड भाजी बनवत होते. ती गव्हाच्या पिठाची आणि गुळाची असतात. ती मी इथं काय बनवून घेतले आणि नंतर मला भाजी बनवायची होती. तर भाजीसाठी आज माझ्याकडं खूप सारे ऑप्शन होते. चला म्हटलं यामध्ये तर दोडका आहे, तर दोडक्याची भाजी आपण बनवून घेऊ. दोडका होता, कारली होती, परत वांगी होती. आज भाजीसाठी बरेच ऑप्शन होते, त्यासाठी मग म्हटलं आज दोडकाच बनवून घेते. म्हणून हा मस्तपैकी दोडका इथं कापून स्वच्छ करून घेत होते आणि लगेच कांदा आणि टोमॅटो पण लगेच कट करून घेतले. इथं भाजीची तयारी झाली होती. लगेच दोडका वॉश करून घेतला आणि पॅनमध्ये लगेच तेल टाकलं आणि त्यामध्ये लगेच जिरं मोहरी टाकला आणि कांदा टाकून ते छान व्यवस्थित परतवायला ठेवलं. तोपर्यंत टोमॅटो वॉश करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ त्यामध्ये थोडंसं आणि टोमॅटो आणि भाजी वगैरे टाकून घेऊन त्याला व्यवस्थित प्रकारे हलवून घेतलं आणि इथं भाजी व्यवस्थित प्रकारे आपली तयार आहे. भाजी टाकली, तिकडं भाजी शिजेपर्यंत म्हटलं चला इकडं आपण लगेच चपातीचं पीठ मळून घेऊ. म्हणून इकडं मी काही पीठ मळत होते आणि थोडंसं पिठामध्ये तेल टाकलं की थोडंसं व्यवस्थित पीठ होतं. तर पॅकेटमध्ये तेल उरलं होतं तर तेच मी लावून घेतलं. मग इकडं भाजी तयार झाली आणि दुकानात गेले होते. त्यांनी दुकानातनं दूध आणि बटर घेऊन आले होते. मग मी ते चहा बनवला, भाजी पण तयार होती. चहा बटर आणि असं काही आपला नाश्ता झाला. नंतर मला इथं काही ब्लाऊज प्रेस करायचे होते आणि शौर्य आता मोठा झाला आहे आणि तो पकडून पकडून चालतो आहे. तर त्यामुळे तो आता मला खूप त्रास देतो आहे. काम तर काहीच करू नाही देते. तरी पण चला असो, आपलं बाळ तर आपल्याला सांभाळावंच लागेल. नंतर मग मला काही हे 3-4 ब्लाऊज होते ते प्रेस करायचे होते आणि पॅटर्न वेगवेगळे पॅटर्न बनवायचे होते त्याचे. तर तेच माझं चालू होतं. चला तर बघू आता काय होतं ते. शौर्य कारण येत होता ब्लाऊज पकडत होता आणि चुरगळत होता. म्हणून म्हटलं चला व्यवस्थित लवकर आपण आवरून घ्यावं का. तर त्याच पद्धतीने मी इथे ब्लाऊज व्यवस्थित प्रेस करून घेत होते. हे बघू शकता ब्लाऊज प्रेस झाले माझे. शौर्यची तब्येत आणखी काही बरी नाही झाली, तरी पण तो सारखं म्हणजे उलट्या वगैरे होतच आहेत त्याला अजूनसुद्धा. मग मी थोडंसं त्याला दरवाजामध्ये उभं केलं आणि म्हटलं चला आता मी प्रेस करून घेते. तर मग मी लवकर शौर्य तिथं थांबला, गाड्या बघत थांबलेला रस्त्यामध्ये दारामध्ये. तोपर्यंत मी इकडं प्रेस काही करून घेत होते. चला आपले तर 2 दिवस झालं व्हिडिओ व्यवस्थित पडतच नाही टाईम टू टाईम. तरी पण होईल तेवढं मी प्रयत्न करते. पण काय करणार, बाळाला घेऊन मॅनेज करणं एवढं सोपं नाही. एका स्त्रीसाठी सकाळी टिफिन वगैरे पण द्यावा लागतो. हात नाही तर लावायचा. तुम्ही इकडे बघू शकता शौर्य काय शौर्य करते. नो कसं म्हणतात. शौर्य जे बाप्पा कसा करायचा, जे बाप्पा कर. अरे बापरे. शौर्यची अशी काही मज्जा झाली, तो जे कसं करायचा तो दाखवत होता आणि वरती टेरेसला गेलो आणि टेरेसवरती मांजर होतं. मग काय मांजर पळून गेला आम्ही गेल्यामुळं. नंतर काही कपडे होते, कपडे काढून घेतल्यानंतर इथं काही कपड्यांच्या घड्या मारायच्या होत्या मला. मग मी त्याच घड्या मारत होते. कपड्यांच्या व्यवस्थित प्रकारे घड्या मारून घेतली. शौर्यचे 2 टॉवेल पण मी वॉश केले होते, तर त्याच्या पण व्यवस्थित पद्धतीने मी इथं घड्या मारून घेत आहे. आहोंचे पण कपडे होते. तर मी इथून पुढं खरंच व्हिडिओ टाईम टू टाईम टाकण्याचा प्रयत्न करेल. कारण जे व्हिडिओ बघतायत त्यांना रेग्युलर व्हिडिओ बघण्याची सवय झालेली असते. मी पण 1-2 यूट्यूबरचे व्हिडिओ बघते, मला पण त्यांची सवय झाली व्हिडिओ बघण्याची. तसंच माझं पण एखादी कोणीतरी व्हिडिओ बघत असेल तर मला त्यांना डिमोटिवेट नाही करायचं, की त्यांना माझा व्हिडिओ म्हणजे त्यांना वाटेल की हां बाबा एक दिवस टाकतो एक दिवस नाही. तर मला अशी सवय लावायची की तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघा आणि तुम्हाला त्यापासून काहीतरी भेटेल असं मला सांगण्याचा प्रयत्न करते मी या व्हिडिओमधून. चला तर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की सांगा. आणि प्लीज तुम्ही जे कोणी व्हिडिओ माझा बघत असाल तर व्हिडिओला प्लीज एक कमेंट करा, कारण मला खूप डिमोटिवेट झाल्यासारखं फील होते.
तर त्यासाठी माझी काहीच अपेक्षा नाही तुमच्याकडून. फक्त एक कमेंट करा माझ्या व्हिडिओवरती. एक जरी कमेंट आली, माझ्या एका व्हिडिओला एक कमेंट आली होती, तर मी 8 दिवस न थांबता डेली व्हिडिओ टाकत होते. असं मला पण काहीतरी म्हणजे तुमच्याकडून मोटिवेशन भेटते, की मला पण वाटते हाकडे चला माझे व्हिडिओ कोणीतरी बघते. तर यासाठी चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू उद्या. बाय बाय.